हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथं बघा संध्याकाळचे 5:30 वाजले. मी आणि मम्मी कार्तिक चाय पितो. तर हे बघा, तर कार्तिक बिस्किट आणायला गेलेला, तर आम्ही तिघं पण चाय पिलो. त्याच्यानंतर आता निघालो भाजी मार्केटला. इथं गाडी तळ आहे ना, खूप स्वस्त आणि छान भेटते आणि सगळं भेटतं बरं का तिकडे. तुम्हाला दाखवते कपड्यापासून तर भाजी मार्केट. तुम्हाला 2-3 वेळा शेअर पण केलेलं माझ्या व्हिडिओमध्ये की आम्ही तिकडे जातो म्हणून. काय भाजी बिजी घ्यायचं असलं तर तिथं जातो. त्याच्या जाता जाता मला महादेवाचं मंदिर आहे, तर तिथं दर्शन घेतो मग जातो. इथं बघा आम्ही कमानीपाशी आलो. त्याच्यानंतर तिथून मग चालत जातो विचारायत आंबे वगैरे काय घ्यायचं ते सगळं घेणार आहे तुम्हाला सांगते. कारण की मम्मीच्या घरी आले म्हटलं तर आंबे खाणारच की. आता 3-4 वेळा झाले तुम्हाला एकदाच रेसिपी शेअर केलं. म्हणजे सारखं सारखं करण्यापेक्षा आपलं एकदाच रेसिपी केलं आणि त्याच्यानंतर भरपूर वेळा आणल्या मी. इथून रिक्षाने पण जाऊ शकतो किंवा चालत पण जाऊ शकतो. लांब पण आहे, कारण की ना लांब नाही जवळच आहे. मेन म्हणजे चालत गेलं ना तर विचारत विचारत जाऊ शकतो की भाजी कुठं स्वस्त आहे कुठं महाग आहे सगळं असं विचारू शकतो. आणि फायनली आम्ही गाडी तळापाशी आलो आणि इथून बघा आतमध्ये जाणार आहे मी. या ब्रिज आहे ना, त्या ब्रिजच्या खाली भाजी मार्केट बसते आणि कपड्याचं पण बसतं. आणि इथं बघा आम्ही आंबे घ्यायला लागलो. बाहेर तुम्ही रस्त्यावर ना पेटीचे आंब्याची पेटी बघितलं ना, तिथं महाग आहे, डझनवर आहे. किती 500च्या पुढेच आहे. पण आम्ही 2-3 ठिकाणी विचारलं ना, आता इथं भाजी मार्केट आहे थोडंसं स्वस्त आहे. तर 150 रुपये किलो असं आंबे भेटले. एकदम मस्त आणि छान आहे आणि टेस्टीला पण आहे आणि गोड आहे. कारण की 2-3 वेळा आम्ही इथूनच घेतलं. पहिले तिथून घेतलेलं पेटीतून. ते लय महाग दिलं लास्ट टाईमला, पण खायचं होते म्हणून तरी घेतले आम्ही. महाग भेटले आम्हाला, पण आता स्वस्त भेटले. आणि इथं भाजी पण स्वस्त बरं का. 1 किलो आहे ना आंबे घेतले आणि कार्तिक शूट करते तर मी तेच घेतले. आणि त्याच्यानंतर आंबे घेऊन झाल्यानंतर पुढे जाणार आहे, मटकी घेणार आहे, तर थोडंसं भाजी वगैरे सगळं घेते. आणि त्याच्यानंतर मग टमाटर पण घेणार आहे, पण इथं स्वस्त भेटलं इथं घेणार नाही तर पुढे जाऊन घेणार आहे. आणि इथं बघा मी काय घेते बघा, काकडी. ही काकडी कधी बघितलं आहे का तुम्ही? सोलापूर साईडला भरपूर भेटते प्रमाणात, पण साताऱ्यात मी तर अजूनपर्यंत अशी काकडी बघितलं नाही बरं का, खरंच बघितलं नाही. पण मी पुण्यात आली तर पुण्यात बघते. पुण्यात हडपसर आणि सोलापूरला अशी काकडी ना प्रचंड आहे. तर ही टेस्टीला पण खूप छान लागते. ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. काय नाही, साधी सिंपल आहे. ही रेसिपी बनवली तर नक्की शेअर करणार आहे. तर मग तिकडे काकडी वगैरे घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर इथं बघा पाणीपुरी खातं. एक नंबर टेस्ट आणि छान लागते. मुंबईसारखीच लागते. मुंबईला कशी पाणीपुरी लागते ना तशीच आहे. तर इकडे मस्त की पाणीपुरी खाल्लं. त्याच्यानंतर मग इथून आम्ही चालत जाणार आहे. बसने रिक्षाने जाण्यापेक्षा चालत गेलेलं परवडतं, कारण की जवळ आहे, जास्त नाही. तेवढं व्यायाम पण होतं आणि फिरायला पण होतं. त्याच्यानंतर 1 किलो टमाटर आणि 1 किलो वांगी घेतला. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.